डाळ दोडक्याची अशी पातळसर भाजी बनवण्यासाठी मध्यम आकाराचे आपण शिरी दोडके घेतलेले आहे आणि वजनी पाहायचे झाले तर जवळजवळ 300 ग्राम आहे ते. काही ठिकाणी याला शिराळं म्हणतात तर काही ठिकाणी याला दोडकं सुद्धा म्हटलं जातं. बाजारातून दोडके आणताना आपल्याला मीडियम आकाराचे असे दोडके घ्यायचे, जास्त जाडसर नको किंवा जास्त पातळसर नको आणि आणल्या लगेचच ताजे असताना आपल्याला याची भाजी करून घ्यायची आहे. म्हणजेच दोडकी ताजी असतानाची चवही छान लागते. आता ही सर्व दोडकी मी नळाखाली चांगले 2 ते 3 पाण्याने अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही साफ करायच्या वेळेस फक्त याची एक शीर पूर्ण काढून घ्यायची नाही वरची सालं. फक्त ही एक शीर आहे चाकूच्या मदतीने किंवा या कटरच्या मदतीने अशी फक्त एक शीर अशी काढून घ्यायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने अलगदच निघते शीर ही. या प्रकारे अशा सर्व अशा शिरा काढून घ्यायच्या आणि कट करून घ्यायचे दोडके आपल्याला. शिरी दोडका या पद्धतीने असा कट करून घेतला, अशा बारीक तुकड्यांमध्ये असा कट करून घ्यायचा. जोपर्यंत दोडका असा कट करायला घेतला होता, एकीकडे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे मोठ्या गॅसवर. 1 वाटी ही तुरीची डाळ आहे, ही टाकून घ्यायची आहे. डाळ चांगली अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 4 ते 5 पाण्याने. आता ही डाळ यामध्ये अशी टाकून घ्यायची. डाळ टाकून झाल्यानंतर जो शिरी दोडका आपण कट करून घेतला होता तो टाकून घ्यायचा. शिरी दोडक्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तुम्ही. एक मोठ्या आकाराचा कांदा आहे, तो चिरून घेतलेला आहे आणि तो टाकून घ्यायचा. कांदा असा उकडीमध्ये टाकला ना तर खूप छान भन्नाट चव लागते. 2 टोमॅटो आहेत, लाल बुंद टोमॅटो घेतले ते टाकून घ्यायचे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहेत, ह्या टाकून घ्यायच्या आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. छोट्या वाटीभर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील भाजीमध्ये तर तुम्ही या वरणामध्ये जर शेंगदाणे आवडत असतील तर टाकून घ्यायचं किंवा स्किप सुद्धा करून घेऊ शकता. आणि 1 चमचा हळद टाकून घ्यायची. हे सर्व साहित्य टाकलेलं चांगल्या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं. जवळ-जवळ सर्व साहित्य मिक्स करून झालेलं आहे आणि 2.5 ग्लास मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आता कुकर आपल्याला लावून घ्यायचा आणि एक 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या जवळ-जवळ 5 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर 15 मिनिट असा गार करायला ठेवला होता आणि डाळ चांगली अशी शिजलेली आहे. डाळ आणि यामध्ये आपण जेवढंही साहित्य टाकलं होतं चांगलं असं गार शिजलेलं आहे मस्त. आता आपल्याला अशी डाळ अशी घोटून घ्यायची आहे चांगली सर्व जेणेकरून असं एकजीव झालं पाहिजे सर्व यामध्ये. सर्व असं घोटून घ्यायचंय आपल्याला. डाळ चांगली अशी घोटून झालेली. आता तडक्याची तयारी करून घेऊयात आपण. 2 पडी तेल घेतलं आणि चांगलं असं कडकडीत करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 10 ते 15 असे मेथी दाणे आहेत हे टाकून घ्यायचे. मेथी दाण्याचा हलकासा रंग असा बदललेला आहे. जिरं मोहरी आहे 1-1 चम्मच हे टाकून घ्यायचं. जिरं मोहरी चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर हे 10 ते 15 लसूण पाकळ्या केलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या. लसूण हलका सोनेरी रंगाचा व्हायला लागला की लगेचच कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता टाकल्यानंतर लगेचच ह्या लाल मिरच्या आहेत 4 ते 5 त्या टाकून घ्यायच्या. लसूण चांगला सोनेरी झाला की ही कसुरी मेथी ही टाकून घ्यायची आणि सर्वात शेवटी हे तिखट आहे लाल तिखट हे टाकून घ्यायचं. तिखट आणि तिखट थोडंसं बेतानीच टाकायचं कारण यापूर्वी सुद्धा आपण हिरव्या मिरच्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. कुकरमध्ये जी डाळ ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि जो आपण तडका तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये असा टाकून घ्यायचा. कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आणि वरून तडका मारल्यानंतर यामध्ये कांदा लसूण मसाला 1 चम्मच असा टाकून घ्यायचा आणि एक 10 मिनिट चांगली ही डाळ अशी शिजून घ्यायची आपल्याला मंद गॅसवर.
भाजी आधी तुम्ही करून बघा आणि भाजीची चव कशी वाटली, तुम्हाला आवडली, नाही आवडली हे कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका. आजची आपली रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एक नवीन रेसिपी सोबत. बाय.